देवगड तालुक्यातील मुनगे भांडारवाडी घाटी रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणासाठी मंजूर झालेला निधी प्रशासनाने सोयीस्कररित्या दुसऱ्या रस्त्याच्या कामासाठी वळवल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी येथील स्थानिक ग्रामस्थांना रस्त्यासंदर्भात आपण काम पूर्ण करू असे आश्वासन या लोकप्रतिनिधींनी दिले होते. मात्र मुनगे जत्रोत्सवापूर्वी हा रस्ता होणे अपेक्षित होते. हा रस्ता न झाल्याने ही बाब येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आली. जत्रोत्सवापूर्वी या ठिकाणी मनोज जाधव यांनी देखील स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी केली होती. विशेष म्हणजे पक्षासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून जर कोण मनमानी करत असतील तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ असा निर्वाणीचा इशारा प्रकाश राणे आणि सुनीलभाई पारकर यांनी दिला आहे. दुसरीकडे खुडी गावातील 66 वर्षांचा कुळ हक्क धोक्यात आला आहे. जानेवारी 2022 पासून त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी 26 जानेवारी रोजी खुडीतील ग्रामस्थ तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. तर मुनगे येथील ग्रामस्थ देवगड पंचायत समिती येथे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. मुनगे पंचायत समिती मतदारसंघातील 5 गावांच्या ग्रामस्थांनी एकत्र येत श्री भगवती मंदिर मुनगे भक्तनिवास येथील सभागृहात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. माजी जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य सभापती सावी लोके, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती प्रकाश राणे, देवगड पंचायत समिती माजी सभापती सुनीलभाई पारकर, देवगड तालुका भाजप उपाध्यक्ष गोविंद सावंत, सरचिटणीस महेश जंगले, नारंगरे सरपंच महेश राणे, निषाद परोळेकर, मनोज जाधव, पोयरे माजी सरपंच संदीप घाडी, बबन कावले, नंदू भाट, प्रमोद भाट, खुडी माजी सरपंच प्रकाश मुनगेकर, विलास मुनगेकर, मुनगे ग्रामपंचायत सदस्य संजय घाडी, सुनील घाडी, चंद्रकांत घाडी, पांड्या घाडी, बापू धुवाळी, लक्ष्मण घाडी, राजू घाडी, अनिल धुवाळी, सुनील मेसरी, सुरेश हिंदळेकर, दयानंद तेली, उदय हिंदळेकर, निलेश कुंभार, खोडी उपसरपंच शशी कावले आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. मी संजय विष्णू घाडी, ग्रामपंचायत सदस्य मुनगे. आमचा घाटी रस्ता, भांडारवाडी घाटी रस्ता हा करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि ज्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आमचा विधानसभेच्या टायमाला जे टायमात ते आमच्याजवळ आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की हा आमचा रस्ता घाटी रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे. ते काय अजूनपर्यंत झालेलं नाही आणि दुसरीकडे जर कुठे त्यांनी सुरुवात केली रस्त्याला तर आम्ही तो करू देणार नाही. त्याशिवाय त्यांना इलेक्शनच्या टायमात आम्ही त्यांना कधीही उभे करणार नाही. आमच्याजवळ कुठल्याही प्रकारचे त्यांना उभे करायला देणार आणि आम्ही जर हे आमचं काम नाही झालं तर आम्ही 26 जानेवारीला लाक्षणिक उपोषण करणार आहोत. मुनगे भांडारवाडी घाटी रस्ता हा जर नाही झाला तर आम्ही कुठलाही रस्ता पुढे करायला देणार नाही आणि इलेक्शनच्या टायमात आम्ही कोणालाही आमच्याजवळ उभं करणार नाही. जो घाटी रस्ता मंजूर झालेला आहे त्या व्यतिरिक्त जर दुसरीकडे जर कुठे काम चालू केलं तर कॉन्ट्रॅक्टरने तर आम्ही तो रस्ता बंद करणार. सर्व ग्रामस्थ तिथे जाऊन तो रस्ता बंद करणार. हेच आम्हाला काम व्हायला पाहिजे असं आमचं भांडारवाडी घाटी रस्ता व्हायला पाहिजे असे आमचे डांबरीकरण या पद्धतीत व्हायला पाहिजे. नंदकिशोर अर्जुन खुडी भाजपा बूथ कमिटी अध्यक्ष. आज माननीय पंतप्रधान स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांनी जो 17/1956 जो कुळ कायदा आणला त्या कुळ कायद्यानुसार आम्हाला कसेल त्याची जमीन याप्रमाणे आम्हाला त्या जमिनी मिळाल्या होत्या. आज जवळजवळ 66 वर्ष झाली आम्ही त्या जमिनीमध्ये आमचा उदरनिर्वाहाचं साधन होतं. परंतु जानेवारी 2022 पासून सदरच्या जमिनी या शासनाने आमच्याकडून हिरावून घेऊन ते आम्हाला त्यामध्ये जवळजवळ त्यांनी नष्टच केलेला आहे. जो आता आम्हाला सातबारांचा आठव वगैरे मिळत होता जेणेकरून ज्या आठवमुळे आम्हाला सरकारी योजनेचा लाभ मिळत होता तो पूर्णपणे बंद झालेला आहे. त्याचप्रमाणे फार्मर आय डी जो काय आम्हाला मिळत होता फार्मर आय डी नवीन जो चालू केला होता तो सुद्धा आम्हाला मिळत नाही. त्याचप्रमाणे जो आपण जो झाडे लावा झाडे जगवा हे जे शासनाचा जो काय नवीन धोरण आहे त्याप्रमाणे आज शेतकरी ही झाडे लावतो त्याच्यामागे दृष्टिकोन त्याचे 2 असतात. एक म्हणजे की त्या पर्यावरणाचं संतुलन राहावं आणि दुसरं म्हणजे की आपला झाडं हे जसं शेतकऱ्यांचा मित्र आहे तसाच त्याचा आधार आहे आणि पोशिंदासुद्धा आहे. मग सदर अशी झाडं आपण लावत असतेवेळी ती आपल्या कुठे ते सातबारात असायला हवी आणि त्यामध्ये जर उद्या सरकारकडून काही अवेळी पाऊस पडला काय झालं तर नैसर्गिक आपत्ती आली तर त्यावेळी आपल्याला सरकारकडून काहीतरी फुलाची पाकळी मिळत होती. परंतु ते सुद्धा आम्हाला मिळत नाही कारण त्या सदर झाडांची पीक पाणी जी आपण ऑगस्ट महिन्यात करतो ती त्याची नोंद आज तलाठी सजा गेलो तर ते तलाठी भाऊ सांगतात की तुमची पीक पाणी नोंद होणार नाही कारण तुम्ही साधे कुळमध्ये आहात.
आता ज्यावेळी 66 वर्ष आम्ही ज्या सिक्युरिटी म्हणून आम्ही कुळ होतो, आम्ही सुरक्षित कुळ म्हणून होतो, ती आज आमच्या जमिनी या हिरावून घेऊन आज त्या आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये नेस्तनाबूत करण्यात आलेलं आहे. आज आम्हाला शासकीय योजना कुठल्याही मिळत नाही. म्हणजे उदाहरणार्थ त्याचप्रमाणे पंतप्रधान सन्मान निधी योजना जो जानेवारी 2022 पर्यंत मिळत होता, त्याप्रमाणे राज्य सरकारचा मुख्यमंत्री नमो शेतकरी ही जी योजना आहे, ह्या योजनेचा सुद्धा आम्हाला लाभ मिळत नाही. आज पंतप्रधान सन्मान निधी योजना जानेवारी 2022 यापूर्वी आम्हाला मिळत होता, पण त्यानंतर जानेवारी 2022 नंतर आम्हाला पूर्णपणे बंद करण्यात आलं. मग अशा प्रकारे आमचा जो हे आमच्या कोहडी गाव अशा बरीचशी गावं आहेत जी यामध्ये कुळबी हे जे पूर्ण नष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्याची कुठल्याही प्रकारची त्याची शहानिशा होत नाही. आम्ही बरेच सरकारी अधिकारी किंवा आपले जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु ते आम्हाला कुठल्याही आशाचं गरज मिळालेलं नाही किंवा ते योग्य ते आम्हाला त्याच्यातून कुठलाही लाभ झालेला नाही किंवा आम्हाला सहकार्य मिळालं नाही. अशा पद्धतीने जर असंच चालू राहिलं तर येत्या 2-3 वर्ष काळात आम्हाला हे गावाच्या बाहेर काढून आम्हाला जवळजवळ आम्हाला ते नेस्तनाबूतच करतील. म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी शेतकरी बंधूंनी असा विचार केलेला आहे की येणाऱ्या 26 जानेवारीला आम्ही लाक्षणिक उपोषणात हा मार्ग पत्करलेला आहे आणि तो लाक्षणिक उपोषण आम्ही त्यासाठी तहसील कार्यालय इथे बसणार आहोत आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आमच्याकडून इतर काही सरकारी ह्याचं नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. मात्र लाक्षणिक उपोषणाला आम्ही बसून आमचा आवाज जो आहे तो सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हा एकमेव मार्ग आम्ही पत्करलेला आहे, जेणेकरून सरकारला कुठेतरी जाग येईल आणि ज्या जमिनी आमच्या होत्या त्या आम्हाला मिळतील यासाठी आमचे हे प्रयत्न आहे. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.